अवघ्या 15व्या वर्षी राज्यातल्या गुणवत्ता यादीत ती पहिली आली. 18व्या वर्षी चित्रपट सृष्टीत सुपरस्टार झाली. 22व्या वर्षी सर्वात लोकप्रिय चेहरा झाली आणि वयाच्या 40व्या वर्षी ती सर्वात कमी वयाची मुख्यमंत्री बनली. एक दोन वेळा नाही तर तब्बल 6 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या एका ग्लॅमरस गर्ल ते मुख्यमंत्री पदापर्यंतच्या रंजक प्रवासाची ही गोष्ट. नमस्कार, मी नीलम. मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत. कुठल्याही परिकथेतल्या पात्राप्रमाणे ती सुंदर होती, तितकीच लोकप्रिय. इतकं सगळं असतानाही ती अनेकांसाठी एक कोड होती. तिच्या सुंदर चेहऱ्यामागे तीक्ष्ण बुद्धिमत्ता, दूरदृष्टी होती. त्यामुळेच तिला समजून घेण्यातच अनेकांचं आयुष्य गेलं. ती जेवढी सुंदर होती तितकाच तिचा दबदबा होता. सगळेजण तिला पसंत करायचे आणि घाबरायचेही तेवढेच. तिला देवासारखं पूजलं गेलं आणि तिरस्कारही करण्यात आला. तामिळनाडूच्या लोकांची अम्मा म्हणजे सेल्वी जे जयललिता. 24 फेब्रुवारी 1948 रोजी कर्नाटक राज्यातील मैसूर येथे जयललिता यांचा जन्म झाला. जयराम आणि वेदवली या दाम्पत्याला 2 पुत्र होती, पप्पू आणि अम्मू. अम्मू म्हणजे जयललिता अवघ्या 2 वर्षाची होती तेव्हा तिच्या वडिलांचं निधन झालं. त्यामुळे वेदवल्ली यांना दोन्ही मुलांचं संगोपन करणं अवघड झालं. त्यामुळं वेदवल्ली तिच्या वडिलांकडे बंगळुरूला स्थायिक झाल्या. वेदवल्लीची बहीण अंबुजा उर्फ विद्यावती अभिनेत्री होती. त्यामुळं तिने वेदवल्लीला चेन्नईला बोलावलं. मुलांच्या शिक्षणासाठी तिने वेदवल्लीला चेन्नईत आणलं. अनेक निर्मात्यांची नजर वेदवल्लीवर पडली आणि संध्या नावाने परिचितही झाली. कोण होती जयललिता? ती डान्सर होती, ती अभिनेत्री होती, ती राजकीय नेता होती आणि लेखिकाही होती. चेन्नईच्या चर्च पार्क कॉन्व्हेंट शाळेत तिचं शिक्षण झालं. इयत्ता 10वीत राज्याच्या गुणवत्ता यादीत ती आली होती. वकील होण्याचं तिचं स्वप्न होतं, मात्र कौटुंबिक परिस्थितीमुळे शिक्षण सोडून तिला चित्रपटात यावं लागलं. जयललिताचा चित्रपट प्रवास. 1961 मध्ये बालकलाकार म्हणून जयललिताने चित्रपटात काम सुरू केलं. 1965 मध्ये वेनिरा अडाई या चित्रपटानं खऱ्या अर्थाने तिला नाव कमावून दिलं. त्यानंतर एकामागे एक चित्रपटांची रांग तिच्या पुढे लागली. वयाच्या 18व्या वर्षीच तमिळनाडू चित्रपटांचा ती लोकप्रिय चेहरा झाली होती. तमिळ चित्रपटात शॉर्ट स्कर्ट घालणारी ती पहिलीच अभिनेत्री होती. तमिळनाडू सोबत तेलुगू, मल्याळम, कन्नड, हिंदी आणि इंग्रजी अशा एकूण 140 पेक्षा अधिक चित्रपटात जयललिताने अभिनय केला. सर्वात जास्त 28 चित्रपट तिने MGR अर्थात MG रामचंद्रन यांच्यासोबत केले. त्यानंतर शिवाजी गणेशन यांच्यासोबत 17 चित्रपट केले. अभिनयासाठी तिला अनेक पुरस्कारही मिळाले. MGR सोबत जयललिताचं नाव कसं जोडलं गेलं? 1965 हे वर्ष जयललिताच्या आयुष्यातलं कलाटणी देणार होतं, कारण याच वर्षी MGR यांच्या सोबत पहिल्यांदा जयललिता यांनी काम केलं आणि तो चित्रपट होता आयर्तलीन ओरून. इथूनच दोघांची केमिस्ट्री जुळली. MGR हे जयललितावर जीवापाड प्रेम करायचे. अम्मा या जयललितावरील पुस्तकातही दोघांच्या संबंधांचा उल्लेख करण्यात आलाय. तामिळनाडूमध्ये मुली इतक्या गोऱ्या नसतात. त्या तुलनेत जयललिता अत्यंत गोरागोमट्या आणि तितक्याच बुद्धिमान होत्या. त्यामुळे स्वतःपेक्षा तब्बल 35 वर्ष लहान असलेल्या जयललितांवर MGR फिदा झाले होते. जयललिता यांनाही MGR आवडतच होते. तासनतास जयललिताची प्रतीक्षा करायचे MGR. एक वेळ तर अशी होती की MGR एकही क्षण जयललिता शिवाय राहू शकत नव्हते. तिचं शूटिंग संपेपर्यंत MGR तासनतास तिची वाट पाहायचे. एका चित्रपटात जयललिता आणि शिवाजी गणेशन काम करत होते. या चित्रपटाचं शूटिंग काश्मीरमध्ये होते. त्यावेळी MGR ही एक चित्रपट करत होते. त्यांनी चित्रपटाचं शूटिंग काश्मीरमध्येच करायला सांगितलं होतं. जयललिताने लग्न का केलं नाही? जयललिता आणि MGR यांचं लग्न होऊ शकलं नाही. जयललिताने अनेकदा तसा प्रयत्न केला, मात्र आधीच लग्न झालं असल्याने MGR हे जयललिताशी लग्नाला तयारच झाले नाहीत. 1970 मध्ये MGR यांचा जयललिताच्या व्यावसायिक निर्णयात हस्तक्षेप वाढला. मधुर संबंधात कटुता निर्माण व्हायला सुरुवात झाली. त्याचा शेवट हा 1972 मध्ये झाला. MGR यांनी थांबवलं जयललिताचं लग्न. MGR यांची मनमानी आणि वाढत्या नाराजीमुळे जयललिता यांची अभिनेता शोभन बाबू यांच्याशी जवळीक वाढली. दरम्यान या दोघांचं लग्न झाल्याच्या अफवाही पसरल्या. जयललिता सामान्य गृहिणीप्रमाणे संसारात रमू इच्छित होती. त्या दिशेनं तयारी सुरू झाली होती. तर दुसरीकडे अफवा पसरली की MGR यांनी जयललिता आणि शोभन बाबू यांचं लग्न मोडलं. जयललितांसाठी MGR कुठल्याही मर्यादेपर्यंत जाऊ शकत होते. याचं उदाहरण असल्याचंही त्यावेळी चर्चा रंगली होती. आजारी MGR यांना भेटूही शकली नाही जयललिता.
5 ऑक्टोबर 1984 हा दिवस जयललिता यांच्या आयुष्यातला आणखी एक महत्त्वाचा दिवस, कारण याच दिवशी एमजीआर यांना लकवा मारला गेला, त्यांचा आवाज गेला. चेन्नईला अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. AIADMKच्या वरिष्ठ नेत्यांनी जयललिता यांना मरणासन्न अवस्थेत एमजीआर यांच्यापर्यंत पोहोचू दिलं नाही. त्यामुळे बेचैन झालेल्या जयललिता यांनी थेट तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना पत्र लिहून एमजीआर यांना भेटण्याची मागणी केली. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. दरम्यान एमजीआर यांना उपचारासाठी न्यूयॉर्क येथे हलवण्यात आलं होतं. तिथून परतल्यावर त्यांना पाहण्यासाठी विमानतळावर जमलेल्या त्या गर्दीत जयललिताही होती. तिथंही दोघांची भेट झाली नाही. शक्य ते सगळे प्रयत्न करूनही जयललिता एमजीआर यांना भेटू शकली नाही. मात्र जयललितांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं. जापानवरून स्पीच थेरपीचा कोर्स पूर्ण करून एमजीआर दिल्ली विमानतळावर पोहोचले. तोपर्यंत एमजीआर यांचा राग शांत झाला होता. दोघांची भेट झाली आणि एमजीआर यांनी जयललिता यांना पक्षाचं सचिव केलं. त्यानंतर अवघ्या 2 वर्षातच म्हणजे 24 डिसेंबर 1987 रोजी मुख्यमंत्री एमजीआर यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी समजतात तात्काळ जयललिता त्यांच्या घरी पोहोचली. मात्र एमजीआर यांच्या पत्नी जानकीनं तिला घरात प्रवेशच दिला नाही. सामान्यांसाठी जिथे एमजीआर यांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं, तिथे जयललिताने जाऊन एमजीआर यांचं अंतिम दर्शन घेतलं. जयललितांच्या डोळ्यात एकही अश्रू पडला नाही. जानकी समर्थक महिलांनी जयललिता यांना शारीरिक मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला. मात्र दुःखात बुडालेल्या जयललितांचं या गोष्टींकडे लक्षही गेलं नाही. जयललितांची राजकारणात एंट्री 1982 पासून जयललिता एमजीआर यांच्या AIADMK पक्षासाठी प्रचार प्रसार करत होती. तिच्या प्रभावी भाषणांचा परिणाम होऊ लागला. त्यामुळे पक्षानेही तिला 1984 ते 1989 मध्ये राज्यसभेवर पाठवलं. तिथंही जयललितांनी देशाचं लक्ष वेधून घेतलं. एमजीआर यांच्या निधनानंतर बदललेल्या राजकीय समीकरणात जयललिता पक्षाच्या प्रमुख बनल्या. 1991 मध्ये त्या तामिळनाडूच्या सर्वात कमी वयाच्या मुख्यमंत्री झाल्या. संपूर्ण कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या त्या पहिल्या मुख्यमंत्री झाल्या. राजकारणात अनेक चढ-उतार त्यांच्या आयुष्यात आले. अवैध संपत्तीच्या गुन्ह्यात त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. मात्र संघर्ष करत त्या पुन्हा उभ्या राहिल्या. पुरुषप्रधान राजकारणात त्यांनी नव्याने आव्हान देत सत्ता काबीज करत तब्बल 6 वेळा तामिळनाडूचं मुख्यमंत्री पद भूषवलं. त्यांच्या कल्याणकारी योजनांमुळे ती तामिळनाडूची लाडकी अम्मा बनली. 5 डिसेंबर 1916 मध्ये जयललिता यांचं निधन झालं आणि एका संघर्षाला पूर्णविराम मिळाला. त्यांच्या याच कार्यकाळात झालेल्या अम्मा योजना आजही लोकांमध्ये त्यांच्या विषयीचा लोकप्रियतेचं प्रतीक आहे. त्यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या अम्मा योजना आजही लोकांमध्ये त्यांच्या विषयीच्या लोकप्रियतेचं प्रतीक आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली? असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मॅक्स महाराष्ट्राच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.